रे बाबा काय झालं हा? खाऊ दे खाऊ दे. तर आता इकडं बकरी आले आणि हे शेंगदाण्याची पुढे घेऊन न्यू ब्लॉग. तर आता मी नव्या रूम वरती आणि शेखर पण आलाय. हे पा मस्त पप्पाचं वॉच घाललंय त्यांनी. ए माझे खोटं बोलतो का रे? एवढं मोठं तुला येईल का? दाखव किती मोठं होत ते. नाही यार फिर से निकाल. फिर ते क्यों निकाल. नाही आता पप्पांचे माझ्या रूम मध्ये आहेत. तेव्हा इकडे पप्पां त्यांचं काम चालू आहे. हे आता आम्ही कपडे वगैरे आणतो इथं. हे पहा हे सगळं मम्मीच आहे. आता आता आमचा लेडीज शेकरी शेकरी. तुझं नाव काय ग? शेकरी. तर आता मी ना मम्मीचं तर झालंय. मम्मीचं सगळं सामान आणलंय. आता आमचं कपडे आणतो पप्पा असेल माझे. आमचे दोनांचे राहिले फक्त. दीदीचे पण आणले. पप्पा इकडे बाबा हे सगळे तरी 1000-2000चे असतील बरं का ना रे? 1000-2000 नाही 35,000 पुढं टोटल हिशोब मारलेला आहे आपण. नाही रे एकच मी सांगतोय. एक हा ना 1-2000चं ते हे किती साड्या आहेत बघ ना. मोज ना तूच. हे कितीच आहे माहिती आहे का? कोणतं पुढे गेले. मला काही माहित नाही. जाऊ दे. हे ते मग एकदम चिकणे आहे ना रे? किती हजारचं आहे? एकदम स्मूथ. 1,000-1,500 2,000 आणलंय ना चष्मा. माझं पण चष्मा लावून घेतो. माझा चष्मा माझ्या रूममध्ये आता. हे बाई इकडे मस्त चष्मा आहे. चष्माला जास्त खर्च लागला होता मला. 1600चा चष्मा आहे नुसतं. लाडू का तुला? द्यायला घे लय भारी लाडू आहे बरं का. मला तर कसं असं देत नाही बापा तुम्ही. हा तो पाहुणा आला आपल्या इथं. हां आज त्याला काम लावलंय त्याच्यामुळे ते सांगतायत शेखरला. आणि मम्मी डायरेक्ट शेखरला 30 रुपये देणार आहे माझ्यासोबत. आणि मला सांगितलं तर नाही देणार मम्मी मला. रे बाबा काय झालं हां? खाऊ दे खाऊ दे. काय भाऊ खाय तुझं काय. तर पप्पांचे पण आता घेतलंय थोडं लाडू. बेड फक्त इथं एकच जण झोपत जाईल फक्त मी. आणि इथं मस्त मला एडिटिंग करायला पण आहे टेबल. मशीनचंच आहे ते पण. मग खिडकी सगळं ओपन केलं ना त्याच्यामुळे पा. आणि वरची रूम आहे ना त्याच्यामुळे 1 2 3 ओपन आहेत. नाही 4 इकडं. आणि येतं धूळ येत या. हे खिडकी उघडं केलं तेव्हा. हे पा इकडे जवळच रोड आहेत त्याच्यामुळं. त्याला आता आम्ही कपडे आणायला जातो. आम्ही सगळे कपडे वगैरे घेऊन आलो सगळ्यांचे. हे पा इकडं पडलेत हे सगळे. पा इकडं याच्यात पण आहेत. याच्यात हे पा हे बसण्यासाठी इथं सगळं माझ्याच रूममध्ये ठेवलं आहे. आणि मम्मीचं पण आहे. मम्मीचं फक्त इकडं ठेवलं आहे. हे पा इकडं 1 2 3 म्हणजे आम्ही गाडीवर 5-6 चक्र केले नाव बघ. 5-6 टाईम आलो. 5-7 फेऱ्या मारल्या. आपण आलोच नाही इकडं. ते आपण काटलं होतं पा. कट केलं होतं तर कुलूप. ते येणार आहेत आता थोड्या वेळाने. कारण की एवढं ठेवते. तुम्ही कुठे चालले? आणि मोबाईल माझ्याजवळ राहू द्या का? केव्हा येऊ आता मी? ओके. तर आता इकडं बकरी आले आणि हे शेंगदाण्याची पुढे घेऊन तो पळत होते. आणि आता तिला जाता पण येत नाही इकडून. आता याला इकडून कसं काय काढायचं पप्पा? आता तर असं बरं गेली. डायरेक्ट आपल्या अंगावर गेला का ते पळतच नव्हतं. ते दोन बकरी एक मोठी होती आणि एक छोटी होती. आणि ते कसे तरी आले ते
वरून उड्या मारून आले पण त्यांना जाताच नाही येत होतं इकडून. तर बेकार हे गेलं, शेंगदाणा सगळे खाली पडून गेले सगळे. काल पप्पा ते पुडा फोडून टाक. काल पप्पा ते शेंगदाणाच खात होते आणि आज तेच शेंगदाणा. हे पहा किती पांगलं इकडं तिकडं उड. बकरी पुडा घेऊन पळत होती. आणि पप्पा त्यांनी डायरेक्ट काय केलं बाबा तुम्ही त्यांनी? तिच्या तोंडून धरून म्हणजे पुडा तिच्या तोंडात होता ना, काढला. डायरेक्ट घरी आले होते डायरेक्ट. ते कुठं इथं ठेवलं होतं, पुढा इथं होता. आणि इथं आली, मी तिकडं बसलो होतो बरं का, आणि पप्पा ते तिकडं झोपले होते आणि इकडून घेऊन गेले. आणि पप्पा त्यांनी इकडं पकडलं ना बाप्पा. वॉशरूमला गेलो होतो. हां, नाहीतर ते गेली असती. बरं मी बाहेर निघालो. हा ना. नेमकाच आणि मम्मीचं हे कपाटचं सामान जे कपडे वगैरे होते सगळं काढून टाकलेत. आता सगळं खाली झालं आहे. हे पहा, मी मस्त माझं एडिटिंग करत होतो मिनी ब्लॉगचं, पण ते काय लगेच पप्पा ते वॉशरूमला गेले होते आणि बकरी मध्ये आली आणि पप्पा त्यांनी बघितलं. बरं पप्पा त्यांनी बघितलं आणि एवढं शेंगदाणा मारलं का. हा ना. आवाजात आले तर पप्पा त्यांनी मला दूध पिशव्या न्यायला सांगितलं होतं, मी आणलं ते. आणि आता पप्पा ते चहा करत आहेत. मम्मी ते गेले तिकडं रूमवरती. मम्मी आणि दीदी तिकडं आहे, त्याच्यामुळे ते तिकडं सगळं आवरत आहे. म्हणजे कपडे मी तिकडं ठेवलेत आणि मम्मी आता ते व्यवस्थित ठेवते कपडे वगैरे. आता पप्पा ते चहा करतायत आणि ते मम्मी ते आता येतीलच, केव्हाचे गेलेत ते पण. पप्पा त्यांचा आजचा चहा. आता मम्मी पण येईल थोड्या वेळाने, कारण की काल पण याच टायमाला मम्मी ते पण आले होते, तर आज पण येईल. आता मम्मी ते पण आलेत, मम्मी आणि दीदी आलेत. आता मम्मी सांगते की दळण दळायला जाय गिरणीवरती. आता मी जातो, पहिले शक्करला आणतो. शक्कर मी जाणार आहे, तर आता मी पहिले शक्करला आणतो. पप्पा, ओ पप्पा, पैसे काढून ठेवा बरं का, मी शक्करला घेऊन येतो. हो चालेल, मी शक्करला घेऊन येतो. आता शक्कर पण आला आहे, तर आता मी जातो. दोन्ही जण दळण गिरणीवर दळण्यासाठी. आता पप्पा ते इथं फाईल पाहत आहेत, तर यांचं आवरायचं चालू आहे. आता मी ते काम करून येतो. त्या इकडं काढलं आहे, चाल शक्कर. तर आम्ही दळण दळण्यासाठी गिरणीवरती गेलो होतो, फाट्यावरती गिरणे तर गेलो होतो, पण लाईट नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला काही दळून भेटलं नाही. तर आम्ही वापस आणलं आहे. हे इकडं ठेवलं आहे. आणि आता पप्पा ते पप्पी हे खराब आहे ना हो पप्पा, हे तर बाकी चांगलं आहे. काटून ठेवा मस्त, चांगलं आहे ना. हो पूजाला रे, मोठी खापते तुझी पूजा, मला वाटलं देवाचं पूजा. राहू दे ना, राहू दे, काही नाही होतं. काय काम आपल्याला फक्त वरत जायचं. आता मस्त खाऊ. पण एक चिरी मला द्या. एक नंबर कॉफी. घे एवढं 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 तोंडात घालशील का, नंतर घे ना. हे मस्त खातो आता, मस्त गोडे. तर आता 8 वाजत आले. आता भाजी वगैरे झाले. आता मी जेवण करतोय आणि पप्पा ते पण ते जेवण करण्यासाठी बसताय. काय झालं, काय नाही, सांगा ना. आता जेवायला बस. मला पण हसू द्या ना. सांगा ना. आता मस्त भाजी झाली. हे मम्मी लास्टची माझी मम्मी दीदी. तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता मम्मी पप्पा तिकडे मोबाईल घेऊन बसले आहेत. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.